इन्सुलेटर आणि या इन्सुलेटरवरती तुम्हाला प्रश्न येतो म्हणजे येतो. मग तुम्ही घातलेली ती चप्पल असू द्या म्हणजे रबर, ती सुद्धा एक इन्सुलेटर आहे. मायका सुद्धा एक इन्सुलेटर आहे. ओके. परंतु ट्रान्समिशन लाईनमध्ये जेव्हा आपण इन्सुलेटर यूज करतो, तर मायका, रबर अशा पद्धतीचे नाव न घेता आपण त्याचे 4 पद्धतीने अलग नाव घेतो. तर 4 टाइपचे इन्सुलेटर आपण यूज करतो. त्यामध्ये पहिलं इन्सुलेटर आहे त्याचं नाव आहे पिन इन्सुलेटर. दुसरं नाव आहे ते आहे स्ट्रेन इन्सुलेटर. तिसरं नाव असेल ते असेल शाकल इन्सुलेटर आणि चौथं असेल सस्पेन्शन इन्सुलेटर. साधारणतः इन्सुलेटर आपण किती वापरतो? 4 प्रकारचे. हे बिलकुल क्लिअरली तुमच्या लक्षात येऊ द्या, कारण की याच्यावरती तुम्हाला खूप इम्पॉर्टंट प्रश्न येतात, की किती केव्ही साठी आहे, कुठे वापरला जातो, ट्रान्समिशन लाईनचा काय आहे, सस्पेन्शन मध्ये काय आहे, ठीक आहे ना, ते सर्व एक्झॅक्टली क्वेश्चन पेपरला येतात. तर पिन इन्सुलेटर बद्दल जर आपण पाहतो म्हटलं, तर पिन इन्सुलेटर काय आहे? तर पिन इन्सुलेटर साधारणतः अशा पद्धतीचे दिसते. यामध्ये तुम्ही पाहाल आहे की इथे एक चिनी मातीचं भांडे दिलं, ज्याला आपण इन्सुलेटर म्हणतो. याच्या वरच्या बाजूला इथे कंडक्टर प्लेस करायची जागा आहे. ओके. तर तुम्हाला पिन इन्सुलेटर शब्दावरती नेमका प्रश्न काय येतो? फक्त आणि फक्त काय येतो? एकच प्रश्न येतो पिन इन्सुलेटरवरती. दुसरा प्रश्न येणार सुद्धा नाही. तो म्हणजे कुठला? हे किती व्होल्टेज पर्यंत वापरतो आपण? अप टू 33 केव्ही पर्यंत. काही काही पुस्तकामध्ये तुम्हाला 25 केव्ही सुद्धा दिसेल. पण लक्षात असू द्या की पिन इन्सुलेटर आपण किती केव्ही पर्यंत वापरतो? 33 केव्ही व्होल्टेज म्हणजे 33,000 व्होल्ट पर्यंत आपण कुठलं इन्सुलेटर वापरतो? पिन इन्सुलेटर. त्यानंतरचं एक इन्सुलेटर आहे, याचं नाव आहे स्ट्रेन इन्सुलेटर. आता स्ट्रेन इन्सुलेटर नेमकं काय असतं? तर लक्षात घ्या. पहिली गोष्ट तर महत्त्वाचा पॉईंट आहे, की फक्त कुठे आपण म्हणतोय ट्रान्समिशन लाईनमध्ये. कुठे यूज करतो याला? ट्रान्समिशन लाईन म्हणजे 33, 66. आता लक्षात घ्या, की जेव्हा जेव्हा कुठे डेड एंड येतो, डेड एंड म्हणजे काय? आता शेवटचा एक एंड आहे, जिथे तुम्हाला केबल आता तुम्हाला इथे आणायचं आहे, तर इथं तर पोलला आपण कनेक्ट करते वेळेस इथं अशा पद्धतीनं कनेक्ट करतो. राईट. डेड एंड वरती आपण यूज करतो. किंवा जेव्हा डायरेक्शन चेंज करायची असेल तेव्हा यूज करतो. किंवा जेव्हा रिव्हर क्रॉसिंग म्हणजे रिव्हर क्रॉसिंग करायची असेल तर, किंवा रोड क्रॉसिंग करायची असेल तर, या 4 कंडिशनमध्ये आपण हा कंडक्टर वापरतो. तुम्हाला याच्याबद्दल 2 प्रश्न येतात. तुम्हाला फक्त 2 प्रश्न काय येतील, की हा यूज कुठे केला जातो? हा ट्रान्समिशन लाईनमध्ये यूज केला जातो. हा डेड एंड वरती यूज केला जातो. हा डायरेक्शन चेंजच्या वेळेस यूज केला जातो. रिव्हर क्रॉसिंगच्या वेळेस आणि रोड क्रॉसिंगच्या वेळेस याला राईट यूज केला जातो. तर पहिलं इन्सुलेटर असेल पिन, दुसरा असेल स्ट्रेन. त्यानंतर इन्सुलेटर असेल त्याचं नाव आहे शाकल इन्सुलेटर. त्यानंतर कुठलं इन्सुलेटर आहे? शाकल इन्सुलेटर. पण नाव असू द्या लक्षात. आता हे इन्सुलेटर तुम्ही डोळ्यांनी पाहाल. जेव्हा पहिला महत्वाचा मुद्दा कुठे? डिस्ट्रीब्युशन लाईनमध्ये. कुठे यूज होतो? डिस्ट्रीब्युशन लाईनमध्ये. एंड पोल किंवा शार्प टर्न असेल तेव्हा. आणि कॅन बी ऑपरेटेड व्हर्टिकली आणि ओरिजेंटली. तुम्ही कसं याला फिट करू शकता? व्हर्टिकली करू शकता आणि ओरिजेंटली. त्यानंतरचं महत्वाचं इन्सुलेटर आहे त्याचं नाव आहे सस्पेन्शन टाईप इन्सुलेटर. आता आपण हे डोळ्यांनी पाहिलेलं टावर आहे. मोठमोठ्या टॉवरमध्ये अशी तुम्हाला एक इन्सुलेटरची स्ट्रिंग दिसते. ते 1, 2, 3, 4 असे कंटिन्युअस इन्स्टिट्यूट लागू आहे, म्हणजे डिक्स लागू आहे वेगवेगळ्या. या डिक्सला आपण काय म्हणतो? सस्पेन्शन इन्सुलेटर. पहिले तर लक्षात घ्या, हे आपण कुठे यूज करतोय? ट्रान्समिशन लाईन वरती याला आपण यूज करतोय. सोबत 33 केव्ही अबव व्होल्टेजच्या वरती आपण कुठलं इन्सुलेटर यूज करतो? सस्पेन्शन इन्सुलेटर. 33 केव्ही म्हणजे 33 किलो व्होल्टच्या ऐवजी वरती आपण कुठलं यूज करतो? सस्पेन्शन. आता इथे मी एक पॉईंट लिहिला आहे, की एक डिस्क किती कॅपॅसिटीची आहे? तर 11 केव्हीची आहे. एक डिस्क 11 केव्हीसाठी आहे आणि याला आपण होरिझॉन्टली. आता तुम्ही म्हणाल की हे दिसत तर व्हर्टिकली आहे, पण आपण याला यूज कसं करतो? होरिझॉन्टली, कारण की आपण याचा केबल पकडतोय. ओके. केबल कसा जातो याच्याला आडवा, त्यामुळे याला आपण काय म्हणतो? यूज होरिझॉन्टली. तर तुम्हाला काय लक्षात आलं? सस्पेन्शन टाईप इन्सुलेटर जे मोठ्या मोठ्या टॉवरवरती दिसतं, यामध्ये त्या वेगवेगळ्या अलग अलग डिस्क लावलेल्या आहे. यामधली जी एक डिस्क असते ते किती केव्ही साठी राहते? 11 केव्ही करिता. आता यावरूनच तुम्हाला एक फार महत्वाचा प्रश्न येतो. तो प्रश्न असा, की नेमकं किती इन्सुलेटर वापरावं, किती व्होल्टेज करिता? तर हा चार्ट तुमच्यासाठी फार महत्वाचा आहे. तर हा चार्ट तुमच्या डोक्यामध्ये बिलकुल आता फिट असू द्या. आणि हे कोणालाही ओळखता येईल, की जर तुमच्या डोळ्याकडून जी लाईन जात आहे ती नेमकी काय? तर ज्या टायमाला 66 केव्हीचं ट्रान्समिशन होतं, त्या टायमाला समजून जावं की त्यामध्ये डिस्क किती असतील? 4 ते 5. किती डिस्क असतील? 4 ते 5. त्यानंतर 132 केव्हीचं जर ट्रान्समिशन होत असेल तर किती डिस्क असेल? 9 ते 10. किती डिस्क असेल? 9 ते 10. त्यानंतर 220 केव्हीची जर लाईन असेल तर किती असेल? 15 ते 16. ओके. आणि 400 केव्ही साठी किती असेल? 22 ते 23. यामधला हर एक प्रश्न तुमच्या एक्झाम मध्ये आलेला आहे. ओके. त्यासोबतच एखादा प्रश्न अजून येतो, की समजून चाला या पूर्ण स्ट्रिंग मध्ये जे सस्पेन्शन टाईप इन्सुलेटर आहे, यामधली एखादी डिस्क खराब झाली तर पूर्ण इन्सुलेटर खराब होईल का? नाही. याला रिप्लेस करता येतं.